मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात। आज चर्चेचा विषय म्हणजे चर्चा घेऊन आलोय म्हणजे दिल्ली हायकोर्टाचे जे जज आहेत यशवंत वर्मा यांच्या बंगल्यामध्ये आग लागली आणि आग विझवायला आलेल्या फायर ब्रिगेडला वेगळंच घबाड दिसलं। ते घबाड पाहून फायर ब्रिगेडचे अधिकारी देखील घाबरून गेले। चक्क पूर्ण बंगला भरून 500च्या आणि 100च्या नोटांची बंडलं, म्हणजे 500 रुपयाच्या नोटांची अख्खं घर भरलं होतं पैशांनी आणि तोच पैसा जळून गेला। म्हणजे यशवंत वर्मा हे दिल्ली हायकोर्टाचे जज आहेत, डिस्ट्रिक्ट जज आहेत आणि त्या जजच्या घरी पैशाचा महापूर आला असंच एकंदरीत म्हणता येईल। तर तोच चर्चेचा विषय आज चर्चेला घेऊन आलोय। सर्वप्रथम चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, सर्वसामान्यांसाठी 500ची नोट बघणं म्हणजे एक महिना 2 महिने एखाद्याला 500ची नोट सुद्धा बघायला मिळत नाही। परंतु हे जे नोकरदार वर्ग आहे, ज्या नोकरदार वर्गाने देश सगळा गुंडाळलाय, लुटलाय। आपण पाहिलं की पाठीमागच्या काळामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेनामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे ह्या गटाचं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल होती, त्याचा निकाल अद्याप लागला नाही का? तर हीच कारण त्याला असू शकतात। तसंच बघा, दिल्ली उच्च न्यायालयाचा जस्टिस जज यशवंत वर्मा म्हणून जज आहेत। तर या जज महोदयांचं घर आहे, या घरामध्ये त्यांच्या बंगल्यामध्ये 500 रुपयाच्या नोटांची बंडलं म्हणजे असा ढीग लावून ठेवला होता। अख्ख्या बंगल्यामध्ये बंडलं असा थाप्प्या लावून ठेवल्या होत्या। आणि जज महोदय सुट्टी काढून गावाला गेले होते, फिरायला गेले होते। परंतु फिरायला गेले असताना बघा त्यांच्या घरात अचानक अशी आग लागली म्हणजे त्यांच्या घराचे काही कर्मचारी होते, त्या कर्मचाऱ्यांकडून काहीतरी काम करताना किंवा स्वयंपाक विभाग करताना घराला आग लागली आणि ही आग एवढी भयानक लागली की अख्ख्या बंगल्यानं पेट घेतला। आणि त्यावेळेस फायर ब्रिगेडला आमंत्रित करण्यात आलं। फायर ब्रिगेड देखील जज महोदयांचा बंगला आहे म्हणल्यावरती धावत आलं आणि त्यांनी फायर ब्रिगेडनं आग विझवायला सुरुवात केली। यावेळेस मात्र आग विझवत असताना अर्धी आग विझत आली असताना अर्ध्या अवस्थेत जळालेल्या नोटांची बंडलं चक्क त्या बंगला भरून होती। एवढी नोटांची बंडलं ही त्या फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना दिसून आली, मिळून आली। या ठिकाणी जो स्वच्छता करणारा जो कर्मचारी होता, बंगल्याची देखरेख करणारा जो कर्मचारी होता इंद्रजित, या इंद्रजितनं असं सांगितलं की जज महोदय हे 2-4-5 दिवसासाठी बाहेर कामानिमित्ताने गेले होते आणि ह्याची देखरेख मी पहिल्यापासून करतो। परंतु मला देखील याची कल्पना नाही की या बंगल्यामध्ये एवढे पैसे असतील। आणि याचं ट्विट बघा, ट्विट हे कुणी केलंय? हा फोटो जो आहे, हा फोटो सुप्रीम कोर्टाने शेअर केलेला आहे। सुप्रीम कोर्टाने ट्विट केलं, सुप्रीम कोर्टाने हा शेअर केला फोटो। त्यावेळेस लोकांना कळलं की या बंगल्यामध्ये एवढे पैसे। आता हायकोर्टाचा जज म्हणल्यावरती पोलीस कमिशनरची देखील पंचायत आहे, ईडी असन सीबीआय ह्यांची देखील पंचायत आहे की जज महोदयाच्या घरी धाड कशी टाकायची। तर ते देखील घाबरून या पैशाचा पंचनामा करण्यास गेले नाहीत। परंतु ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने हे ट्विट केलं पैशाचं बाबतचं, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी ईडी आणि सीबीआय असे इतर संस्थेची लोक पोहोचली। म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणामध्ये बोखाळलाय हे आपल्याला अशा घटनेवरून दिसून येतंय। अख्खं घर पैशाने भरलंय म्हणजे ते हजारो कोटी आहेत, परंतु सध्या ते दाखवले जाणार नाहीत। हे पैसे देखील आता ते कसं आहे, लपवले जातील, नोटा जाळलेल्या फेकून दिल्या जातील आणि एवढ्या सापडल्या नाहीत असं दाखवलं जाईल। म्हणजे हे जज महोदय जे आहेत, जज महाशय जे आहेत, म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये देखील बघा किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालतो हेच अशा घटनेवरून निदर्शनास येते। लोक जे हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल करतात, म्हणजे ह्या मोठ्या केसेस असतात, राजकीय असतात किंवा जमिनीच्या असतात, या वादामधून जज महोदयांना किती अरबो खरबो रुपये मिळतात हे अशा गोष्टीवरून निदर्शनास येत आहे। परंतु एकंदरीत न्यायपालिका म्हणजे सर्वसामान्यांना जर इतर ठिकाणी नाही न्याय मिळाला तर शेवटी न्याय व्यवस्था ही
एक मानली जाते की त्या ठिकाणी लोकांना न्याय मिळेल, परंतु न्याय व्यवस्था जर अशी भ्रष्ट झाली आणि करप्ट झाली तर मात्र सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडे, हा सगळ्यात मोठा विषय झालेला. आता न्यायाधीश महोदय म्हणतील हे षडयंत्र आहे, माझ्या घरी कुणीतरी आणून पैसे टाकले आणि पेटवले, असे देखील न्यायाधीश महोदय म्हणतील. परंतु या न्यायाधीश महोदयांवरती सुप्रीम कोर्ट काय कारवाई करते सध्या तरी असं एकंदरीत माहिती मिळालेली आहे की सुप्रीम कोर्टाने फक्त बदलीची शिफारस केलेली आहे त्यांची, म्हणजे हायकोर्टाची फक्त बदली केली जाऊ शकते, त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकत नाही, असं एकंदरीत वातावरण दिसतं. मग हा पैसा जज महोदयांचा किंवा इतर राजकीय लोकांचा देखील असू शकतो. हे सगळं गौड बंगाल सर्वसामान्य जनतेच्या समोर येणं देखील महत्वाचं असल्या कारणाने याची सगळी मोजदाद झाली पाहिजे आणि चौकशी देखील झाली पाहिजे, असंच सर्वसामान्यांमधून एकंदरीत सूर उमटतोय. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.